नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील मराठी कुमार भारती पाठ 7वा गवताची पाते हा वि स खांडेकर यांचा पाठ्यघटक या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे गवताचे पाते. मराठी विद्या प्रबोधिनी के क्लास प्रस्तुत श्री कल्याण पाटील सोनवणे सर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज गवताची पाते हा गद्य विभागातील एक विशेष पाठ वि स खांडेकर, एक मराठी साहित्य विश्वातील एक वेगळंच नाव की जे संपूर्ण साहित्य विश्वामध्ये आदराने घेतले जातं ते म्हणजे वि स खांडेकर. या वि स खांडेकरांविषयी बोलायचं म्हटलं तर मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांच्यासाठी शब्दरचना ही कमी पडते, कारण एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व की ज्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतो असं व्यक्तिमत्व म्हणजे वि स खांडेकर. तर विद्यार्थी मित्रांनो, या वि स खांडेकर यांचा अल्पसा परिचय आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. वि स खांडेकर मराठी साहित्य विश्वाला लाभलेले एक नाविन्यपूर्ण व्यक्तिमत्व. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक आणि या सर्वच समीक्षात्मक लेखनामुळेच 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं. वि स खांडेकर हे एक श्रेष्ठ समर्पित मराठी लेखक. त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. मराठी साहित्यातील एक मोठ्या कालखंडावर त्यांनी खांडेकर युग असा स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला. त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्यांच्या भावी लेखनाची वाचक चातकाप्रमाणे वाट पाहत असत. इतकं सुंदर आणि इतकं उत्कृष्ट लेखनशैली ज्यांची होती ते म्हणजे वि स खांडेकर. खांडेकरांची कथा, कादंबरी, लघुनिबंध, रूपक कथा, नाटक, चरित्रात्मक लिखाण, समीक्षात्मक लिखाण असे विविध पैलू एकच नव्हे तर भाषा सुद्धा विविध आहे. बघा, मराठी, हिंदी, तेलुगू या भाषामध्ये सुद्धा, आणि नुसतं साहित्यच लिहिले नाही तर चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा ज्यांच्या वेगवेगळ्या कथाचा समावेश आहे. अनेक चित्रपटांमध्ये जवळजवळ 18 चित्रपटामध्ये त्यांच्या पटकथा लिहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच एक वेगळं वलय मराठी साहित्य विश्वाला लाभलेलं आहे. वि स खांडेकर यांची सर्वात सुप्रसिद्ध अशी कादंबरी की जी सर्वांच्या मनाचा वेध घेते, अशी एकमेव जर कादंबरी मराठी साहित्य विश्वात असेल तर ती कुठली असेल तर ती आहे ययाती. आणि म्हणून ययातीसारखं लिखाण वि स खांडेकर यांनी करून मराठी साहित्य विश्वामध्ये एक अनमोल त्या ठिकाणी ठेवा आपल्यासाठी जतन करून ठेवलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखीन त्यांची एक कथा त्या ठिकाणी कथारूपाने रचलेली आहे, तो म्हणजे सुखाचा शोध. हे सुद्धा अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे की जे वाचल्यानंतर माणसाला जीवनाचे विविध पैलू त्या ठिकाणी उलगडून सांगता येतात, समजतात. अशा प्रकारचं त्यांचं ते एक विशेष पुस्तक आहे. त्यानंतर आहे रिकामा देव्हारा. ही त्यांची वि स खांडेकर यांची विशेष असे एक पटकथा आहे की जी आजही त्या ठिकाणी वाचकांच्या मनाचा वेध घेते. अशा प्रकारे एक नव्हे तर अनेक प्रकारचं लिखाण करून ज्यांनी मराठी साहित्य विश्वाला वेगवेगळ्या प्रकारे सर्व बाजूनी गाजलेलं आहे असं त्यांचं लिखाण. आणि म्हणूनच त्यांच्या कांचनमृग असेल, उल्का असेल, 2 मुले असतील, 2 ध्रुव असतील, ययाती कादंबरी असेल, अशा अनेक प्रकारच्या कादंबऱ्या ह्या विशेष गाजलेल्या आहे. त्यांच्या कथा कादंबऱ्या जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या आहेत. त्यांचा विशेष लिखाणशैली जर आपण बघितली तर 2 ध्रुव, कांचनमृग, उल्का, 2 मने, त्याचबरोबर हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, त्याचबरोबर ययाती, अमृतवेल, अश्रू या कादंबऱ्या. त्याच्यानंतर युगलहरी, चांदण्यांची सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन,
त्यानंतर फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षात्मक लेखन इत्यादी लेखन प्रकाशित झालेलं आहे. आणि म्हणून साहित्य विश्वामध्ये एक आवर्जून नाव घेतलं जातं ते म्हणजे वि. स. खांडेकर. कारण वि. स. खांडेकर यांनी आपल्या लेखन शैलीमधून मराठी विश्व समृद्ध केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी त्यांनी आपल्यासाठी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी अशी एक रूपक कथा दिलेली आहे. ही जी रूपक कथा आहे, ही रूपक कथा ही खांडेकरांनी मराठी कथेला एक देणगी म्हणून दिलेली आहे. लक्षात घ्या, आपलं जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांच्या रूपक कथेतून या ठिकाणी अभ्यासायला मिळते. बघा, या ठिकाणी त्यांचं सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण हा खालील जिज्ञान या ठिकाणी जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक कथा आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताची पाने व घटकांच्या रूपातून माणसाच्या विविध कृती प्रवृत्तीचे भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून आपल्याला अभ्यासायला दिलेले आहे. बघा, या ठिकाणी खांडेकरांच्या बाबतीत जर बघितलं तर या ठिकाणी एक छोटीशी अशी रूपक कथा खांडेकरांनी आपल्याला दिलेली आहे. आता रूपक कथा कशाला म्हणायचं, तर रूपक कथा ही जी छोटीशी असते, अगदी छोटेखानी, त्यातून आपल्याला खूप मोठा बोध दिला जातो, ती म्हणजे रूपक कथा. आणि ती त्यांच्या लिहिण्याची एक वैशिष्ट्य होते. आता या ठिकाणी बघा, हा जो पाठ आम्हाला दिलेला आहे अभ्यासला, तरी अत्यंत समर्पक असं चित्रण एका गवताच्या पात्याची काय आहे, या ठिकाणी कथा आहे. आणि गवताच्या चिमुकल्या पात्यासारखी कथा ही सुद्धा कशी आहे, चिमुकलीच आहे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या रूपक कथेतून आपल्याला काय संदेश मिळतो तो, तर गवताचे पाते या ठिकाणी आपल्याला एक वेगळंच वलय या ठिकाणी पाहायला मिळतं. तर लक्ष द्या, बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा, असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकीच एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. बघा, आता कथा म्हटलं की वेगवेगळ्या कथा असतात. पहा, काही कथा अशा असतात की त्या विज्ञानावर आधारित असतात, काही कथा अशा असतात त्या ऐतिहासिक असतात. की उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा तो ऐतिहासिक क्षण की त्यांनी लढलेल्या वेगवेगळ्या लढाया, त्याचबरोबर काही शौर्य कथा आहे की ज्या शौर्य कथेतून आमच्या अंगामध्ये एक स्फुरण निर्माण होतं. अशा वेगवेगळ्या काही साहस कथा आहेत की ज्या आमच्या अंगावरती शहारे उभे राहतात ज्या ऐकल्यानंतर. अशा अनेक प्रकारच्या कथा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. यापैकीच एक म्हणजे काय आता, तर त्याचं दुसरं एक आपल्याला या ठिकाणी बघायचं ते म्हणजे काय, की आता रूपक कथा कशाला म्हणायचं, तर रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्धधनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता त्याचबरोबर असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यमयता, अलंकारिकता आणि संवेदनपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. कथा रूपक कथेतून यथार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो आणि खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव देखील येईलच. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नेमकी रूपक कथा कशाला म्हणायचं, तर रूपक कथा म्हणजे काय की जी अतिशय छोटी असते, जी परिणामकारक असते, तिला काय म्हणायचं, रूपक कथा असं म्हणायचं. या रूपक कथेची वैशिष्ट्ये पहा. तर या रूपक कथेची वैशिष्ट्ये कोणती, तर नंबर 1, रूपक कथा ही आकाराने काय असते, लहान असते. त्याचबरोबर तिच्यामध्ये काय असतो, एक आशय भरलेला असतो, तिला एक समृद्धता असते, त्याचबरोबर एक सूचकता असते, त्यातून काहीतरी आपल्याला द्यायचं असतं, काहीतरी बोध द्यायचा असतो आणि ती परिणामकारक सुद्धा असते. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे तिचं, तर त्याच्यामध्ये नाट्यात्मकता असते. एवढंच नव्हे तर भाषेच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यामध्ये अलंकारिकता सुद्धा असते. हेच नाही तर आणखीन एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ती संदेशपर सुद्धा असते. रूपक कथेतून आपल्याला काय मिळतं, एखादा संदेश सुद्धा मिळतो. अशी रूपक कथेची वेगवेगळी अशी काय आहेत, वैशिष्ट्ये आहे. आणि म्हणूनच या रूपक कथेमधून आपल्याला काय मिळतंय, तर एक वेगळीच अशी प्रेरणा मिळते. तर बघा,
आज या ठिकाणी एक छोटीशी कथा ज्या ठिकाणी वि स खांडेकर यांनी आपल्याला अभ्यासासाठी दिली आहे ती कथा आपण आता प्रत्यक्ष बघूया. तर बघा, या ठिकाणी कथेचा वाचन या ठिकाणी मी करतोय, सर्वांनी लक्ष द्या. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एका मार्गून एक पिकलेली पाने हळूच पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कार्य कर्णकुट्ट आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. बघा काय झालेलं आहे. या ठिकाणी एक छोटीशी रूपकथा आपल्याला दिलेली आहे. तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये तो ऋतू आणि त्या हिवाळ्याची चाहूल लागल्यानंतर निसर्गात सुद्धा खूप मोठं काय झालेलं असतं, परिवर्तन झालेलं असतं. आणि त्यावेळेस काय होतं बघा, तर हिवाळा नुकताच सुरू झालेला असतो आणि सुरू झाल्यानंतर या ठिकाणी एक छोटीशी रूपकथा आपल्यासमोर आहे बघा. तर त्यामध्ये झाडावरून काय होतंय, एकामागून एक अशी पिकलेली पाने काय करतात, गळून पडू लागली. कुठे? त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक संवाद आहे. आता हा संवाद कोणाकोणाचा आहे? एका पानाचा आणि एका गवताच्या पात्याचा. तेवढ्यामध्ये काय होतं, झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने थोडीशी वाऱ्याची झुळूक आली की काय व्हायचंय, खाली पडायची. पण पडत असताना काय व्हायचं, तर त्या ठिकाणी त्याचा आवाज यायचा, पट पट पट. अशा प्रकारचा आवाज, तो पट पट असा कर्णकर्कश. कर्णकर्कश म्हणजे नेमकी कसा, तर त्या ठिकाणी अगदी कठोर की जो कर्कश असा आवाज की जो कानाला सुद्धा अगदी ऐकू वाटणारा नाही, अशा प्रकारचा तो आवाज असायचा. आणि तो आवाज ऐकून धरणी मातेच्या म्हणजे काय, जमिनीवरती त्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमणं गवताचं पातं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, जाग झालेला आहे. की त्या वरून जे पानं पट 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 असा जो आवाज आहे, तो आवाज एकसारखा आल्यामुळे ते गवताचं पातं जे असं छानसं त्या ठिकाणी डुकली घेत होतं, काय झालं, त्याची अचानक झोप मोडली आणि त्या आवाजाने तो वैतागून गेला. आणि मग तो काय म्हणतो बघा, पडता पडता किती किटकट करतोस रे तू. लगेच ते पातं काय ते गवताचं पातं काय म्हणतंय कोणाला, त्या ठिकाणी त्या पडणाऱ्या पानांना. या ठिकाणी या रूपक कथेचा भावार्थ या ठिकाणी आपण अभ्यासतोय आता. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखांचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारी पानं आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शूद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. बघा, या ठिकाणी निसर्गामधील दोन घटकांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे दिग्दर्शन म्हणजे विविध पैलूंचा त्यांचा स्वभाव या ठिकाणी काय केलेला आहे, वि स खांडेकर यांनी रेखाटलेला आहे. तो रेखाटत असताना या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की या रूपक कथेतून काय, तर बघा, या रूपक कथेतून माणसाचा स्वभाव अत्यंत सुंदर रीतीने काय झालेला आहे, तर तो व्यक्त केला गेलेला आहे. या कथेत काय घडते पहा, झाडावर गळून पडणाऱ्या पानाला आपण उच्च स्थानावर राहतो आणि पाने शूद्र पातळीवर राहते, असा या ठिकाणी काय झालेला आहे, त्याला एक गर्व झालेला आहे. त्याला वाटतं की मी खूप उंच स्थानावर आहे आणि पान काय आहे माझ्या समोर, शूद्र आहे. आपण उच्च दर्जाचे आहोत आणि गवताचे पाते मात्र काय आहे, अत्यंत खालच्या दर्जाचे आहे असे त्याला वाटते. या उलट गवताचं जे पातं आहे त्याच्या बाबतीत उलटच घडतं. त्याला असं वाटतं, गवताच्या पात्याला असं वाटत असतं की आपण खूप सुखी आहोत, आपण खूप समाधानी आहोत, आपलं जीवन
हे कसं आहे, आपण खूप सुखी आणि समाधानी जीवन जगत आहोत, आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत अशी, आणि म्हणून उच्च दर्जाचे आपण आहोत. जीवनात सुखाची गोडी त्या कटकट्या किरकिऱ्या पानाला कधीच कळू शकणार नाही. बघा आता या ठिकाणी पात्याला वेगळाच गर्व झालेला आहे आणि गवताचं पातं सुद्धा त्याच्या परीने ते कोणाला, आता पानाला त्या ठिकाणी काय करतंय, दोष देतंय. असे या ठिकाणी काय वाटतंय, त्या गवताच्या पात्याला वाटते. आणि म्हणून गवताचं पातं सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे, चिडलेलं आहे. पुढे बघा त्या ठिकाणी की अगदी वेगळ्या पद्धतीचा हा संवाद या ठिकाणी दोन पानांचे, त्या ठिकाणी नैसर्गिक पानांचे त्या ठिकाणी काय केलं आहे, भावजीवनाचा संवाद या ठिकाणी आलेला आहे. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणात ते दिवस आठवते का, आठवण करून देऊन मग तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते का. बघा आता या ठिकाणी अगोदर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय दिसतंय, तर नैसर्गिक गोष्टीतून मानवाचा स्वभाव कसा असतो, या ठिकाणी ते गवताचं पातं आणि ते पान यांचा जो संवाद आहे, या संवादातूनच एक वेगळा पैलू की मानवी जीवनामधला कसा असतो तो आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी वि. स. खांडेकर यांनी अतिशय रूपक कथेतन अगदी वेदक पद्धतीने काय केलेलं आहे, वेचलेलं आहे. तर बघा, तर मानवी जीवनामध्ये सुद्धा किती विसंवाद आहे. आज जर आपण बघितलं तर आजची जी पिढी आहे, आजची तरुण पिढी, या तरुण पिढीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जी वडीलधारी माणसं, म्हणजे जी आपले जे घरामधील कौटुंबिक जे त्या ठिकाणी वयस्क माणसं ज्याला आपण म्हणतो, की ही ते सहज आपल्याबद्दल काय म्हणतात, तरुणाबद्दल, अरे ही आजची तरुण पिढी ना ही खूप त्या ठिकाणी काय झालेली आहे, बिघडलेली आहे. अगदी असं सहज बोलून जातात पहा. परंतु ही जी त्यांचं सहज बोलणं आहे, या सहज बोलण्याचा ते जे तोंडसुख घेतात, तोंडसुख घेणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तोंडसुख घेणे म्हणजे अगदी टीका करणे, टोचून बोलणे, आणि टोचून बोलण्याचा सुद्धा, त्या टोचून बोलण्यास सुद्धा त्यांना काय वाटतो, आनंद वाटतो. पण सर्व माणसे केवळ स्वतःच्या नजरेतूनच काय करत असतात, या ठिकाणी या संवादातून एक लक्षात येतं की सर्व माणसे काय करतात मग, तर केवळ स्वतःच्या नजरेतूनच सर्व जगाचे काय करतात, मूल्यमापन करतात. मुलांना सुद्धा आपले आईवडील कटकटी वाटतात, तर मुलांनी ताळतंत्र सोडलं आहे असे आईवडिलांना सुद्धा वाटते. आपण तरुणपणी कसे वागतो हे आईवडील विसरतात. बघा आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपली जे वरिष्ठ असतात किंवा आपल्या कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती असते, ती सहज म्हणते की आजची पिढी, तरुण पिढी बिघडलेली आहे. पण त्यांनी तो हा विचार ते स्वतः कधीच करत नाही की आपण सुद्धा तरुण असताना आपण काय केलेलं आहे. म्हणजेच काय की आईवडील सुद्धा त्यावेळेचा तो प्रसंग विसरतात. आता तरुण असलेली जी मुले आहे ती मोठेपणी स्वतःच्या आईवडिलांसारखे वागतात. बघा ती सुद्धा काय करतात मग, ती सुद्धा मोठी झाली कोणासारखी वागतात, आईवडिलांसारखीच वागतात. एकंदरीतच सर्व मानवी समाजात हे असंच घडतं. माणूस फक्त काय करतो की त्या ठिकाणी तो विसरतो की मी सुद्धा एका दिवशी, मी सुद्धा याच्या अगोदर तरुण होतो आणि आता मी सुद्धा वयस्कर झालेलो आहे. पुन्हा वयस्कर झाले मी सुद्धा काय करतोय, मी सुद्धा तरुणालाच त्या ठिकाणी काय करतोय की त्याला नाव ठेवतोय. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे की माणसाच्या स्वभावाचा जो फरक आहे तो या ठिकाणी आवर्जून दाखवलेला आहे. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते, तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. बघा मग आज आपण जर विचार केला तर आपल्याला एकच लक्षात येते की आज सुद्धा प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी कधीही दुसऱ्याचा तो त्या ठिकाणी काय करतोय, विचार करत बसत नाही. तर वडील पिढीला सुद्धा वाटतंय की त्या ठिकाणी काय वाटतंय मग त्यांना की आज जी तरुण पिढी आहे ती बिघडलेली आहे. तरुण पिढीला वाटतंय की नाही आम्हाला हे जे बोलतात मग यांनी यांच्या पिढीत काय केलं असेल, म्हणजेच तोच मग हे जे प्रौढ आहे, आज जी पिढी जी प्रौढ होणार आहे ती पिढी कधी विचार करते का की आपण खरोखर कसं वागतोय ते. आणि ती ज्यावेळेस तरुण पिढी असते त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा चुका होतच असतात. थोडक्यात काय तर या ठिकाणी
प्रत्येकाची जी मनोवृत्ती आहे तीच पुनरावृत्ती प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक पिढीत हे होतच असते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? बघा, आता या ठिकाणी वि. स. खांडेकर यांनी इतका सुंदर असा संवाद त्या गवताच्या पात्याच्या आणि त्या पानांच्या दोघांच्या संवादातून मानवी प्रवृत्ती सुद्धा कशी असते, त्यानंतर एक समवयस्क आणि एक तरुण यांच्यातलंही उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरं इतकं सुंदर असं उदाहरण आपल्याला सहज पटेल ते बघा, की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मालकाला असं वाटतं की मालक आणि मजूर यांच्या दोघात जर आपण ताळमेळ जर बघितला तर मालकाला नेहमी वाटतो की मी मालक आहे. हा त्यात काय येतो, एक अहम निर्माण होतो आणि त्या ठिकाणी तो काय करत असतो, नेहमी त्या मजुराला काय करतो, कामं सांगत असतो. त्याचा तो स्वभाव असतो. पण मजुरालाही असं वाटतं अरे यार, मग मजुराला त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्याचं वागावंच लागतं. पण असा उलटा कधी विचार केलाय का आपण, की मजुराला जर मालक केलं तर तो काय करील, तो सुद्धा काही कालावधीनंतर तो सुद्धा कसा तो विसरतो की मी सुद्धा एक काळी काय होतो, मजूर होतो. आज मी कोण झालोय, मालक. आणि साहजिकच त्यामध्ये सुद्धा कोणता बदल होतो की मालकाचे जे गुणधर्म असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये काय होतात, तिथं आपल्याला प्रकर्षाने ते जाणवतात. याचं एक उदाहरण जर द्यायचं ठरलं तर या ठिकाणी सुंदर असं एक उदाहरण आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ एक ड्रायव्हर आहे आणि एक मालक आहे. ज्यावेळेस मालक गाडी चालवत असतो, आपला ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी चालवत असतो त्यावेळेस मालक गाडीमध्ये ऐटीत बसलेला असतो आणि तो त्याला फक्त काय करतो, त्या ड्रायव्हरला सूचना देतो. त्याकडून जर एखादी गोष्ट चुकली किंवा तो थोडासा उशिरा जरी आला तरी तो त्याला काय करतो, खवळतो. किंवा त्याच्याकडून काय जे ड्रायव्हिंग करत असताना जर एखादं जरी काही चूक झाली तर त्याच्यावर तो रागवतो. पण असं जर कधी झालं तर काही दिवसानंतर त्या मालकाने त्या ड्रायव्हरला संधी दिली किंवा तोच जो ड्रायव्हर आहे तोच पुन्हा मालक जर झाला तर तो मालक झालेला जो ड्रायव्हर आहे तो सुद्धा हा विसरतो आणि तो काही दिवस शांत राहतो. पण तो सुद्धा परत त्याला ह्याची जाणीव होते की मी सुद्धा आज काय आहे, मालक आहे. आणि त्या ठिकाणी पुन्हा त्या मालकाला सुद्धा जो मालक आज त्या ठिकाणी कोण झालेला आहे, ड्रायव्हर झालेला आहे, त्या ठिकाणी तो मालकाच्याच आविर्भावामध्ये त्या ठिकाणी वागताना दिसतो. म्हणजेच काय, साहजिकच या ठिकाणी काय आहे की मानवी प्रवृत्तीचं काय केलेलं आहे की तो विचारच करत नाही. म्हणजेच दोघांच्याही स्थानांची अदलाबदल जरी केली तरी त्यांच्या स्वभावात काही बदल होत नाही. तरी तो मूळचा स्वभावच असतो. म्हणजेच मानवी भावभावनांचं या ठिकाणी चित्रण केलेलं आहे. आता हे जो या ठिकाणी जी रूपक कथा आहे, या रूपक कथेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला काय आहे, एक वेगळा असा संदेश या रूपक कथेमधून येतो. आणि हा जो रूपक कथेमधील संदेश आहे हा वि. स. खांडेकर यांनी आपल्याला खूप एक छानशा या दोन रूपक आपल्या एका छोट्याशा संवादातून या ठिकाणी आपल्यासमोर मानवी स्वभावाचं चित्रण करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो पाठ आहे हा समजलाच असेल आणि त्या ठिकाणी तो समजवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. तर यानंतर सुद्धा आपण वेगवेगळ्या पाठाचा संवाद पुढे बघणार आहोत. त्यासाठी आता या पाठावर आधारित जो काही गृहपाठ आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.